ज्या सरकारनं गायीला राजमाता घोषित केलं त्याच भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे खुशाल गायी कापा असं सांगतायत। रावसाहेब दानवेंचा व्हिडिओ पोस्ट करत अंबादास दानवेंचा निशाणा। तुषार आपटेनं दिला स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा। आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील 6 आरोपी। आपटेला भाजपनं दिलं होतं स्वीकृत नगरसेवक पद। भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकतोय। लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपनं आरोपीला नगरसेवक पद बक्षीस दिलंय का? बदलापूर प्रकरणावरून संजय राऊतांचा घणाघात। तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाईंचं मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य। मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख। बॉम्बे केवळ महाराष्ट्रातलं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर, अण्णामलाईंचं विधान। अण्णामलाईंना भाजपच्या थोबाडात मारले, त्यांना अटक करा, खासदार संजय राऊतांची मागणी। तर भाजपनं आपल्या नेत्यांना समजावून सांगावं, मंत्री शिरसाटांनी सुनावलंय। मवियाच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न। निवृत्तीच्या 5 दिवस आधी रश्मी शुक्लांचा सरकारकडे अहवाल। माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस। रश्मी शुक्ला या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या। खासदार संजय राऊतांचा आरोप। शुक्लांच्या अहवालावर विश्वास ठेवता येत नाही, राऊतांचं विधान। पुण्यासाठी दोनही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित। पुणेकरांना बस सेवेसह मेट्रो सेवा मोफत देण्याचं आश्वासन। अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर। अष्टसूत्री जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात। अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह। अजित पवारांना हार घालण्यासाठी कार्यकर्ता क्रेनला लटकला। पुण्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांचा रोड शो। भाजप आणि शिवसेनेसोबत कोणत्याही परिस्थितीमध्ये युती करणार नाही, एमआयएमचे नेते जलील यांच्याकडून स्पष्ट। तर संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या मदतीशिवाय महापौर होणार नसल्याचाही दावा। नवी मुंबईच्या सानपाड्यामध्ये उमेदवाराच्या कार्यालयाच्या समोर करणीचा प्रकार। ताटात जेवण, दिवा, दारू, फळांच्या साल इत्यादी पदार्थ आढळले।